एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या एका नव्या वादात सापडलेले आहेत आणि तो वाद आहे अमेझॉन संदर्भातला. कारण एफडीएनं मागच्या काही दिवसापूर्वी अमेझॉनच्या भिवंडीतल्या एका डिस्ट्रीब्युशन सेंटरवरती कारवाई केलेली होती आणि या कारवाईचा मुद्दा आता हायकोर्टात पोहोचलाय. मुंबई हायकोर्टानं तुकाराम मुंढेंना याबद्दल विचारताना म्हटलंय की तुम्ही जे काही करताय त्यामध्ये एक डास मारण्यासाठी तुम्ही तलवारीचा वापर करताय. म्हणजे एक प्रकारे मुंबई हायकोर्ट हे म्हणायचा प्रयत्न करतंय की अमेझॉन हा डास आहे की अमेझॉन जे काही त्या डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये करत होतं ते किरकोळ होतं. नेमकं काय चाललेलं होतं ते मुंबई हायकोर्टाला माहिती असून देखील मुंबई हायकोर्ट असं का म्हणाला? नेमकं तुकाराम मुंढेंचं यामध्ये काय चुकलेलं आहे की कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काय केलंय, काय काय घडलंय ते बघूया. पण त्या अगोदर एक गोष्ट आहे ती म्हणजे तुकाराम मुंढे जे काही करतायत मागच्या 2-3 महिन्यांपासून ते सगळं बघायला किंवा ते सगळं झेलायला आपली सिस्टीम तेवढी समर्थ नाही हेच समोर लक्षात येते. कारण आपण धुरंधरमध्ये एक वाक्य एक गाण्यात ऐकलेलं आहे ते म्हणजे यू आर नॉट रेडी फॉर दिस. तसं भारताची सध्याची अवस्था आहे की यू आर नॉट रेडी फॉर दिस. आपली सिस्टीम यासाठी तयार नाही आहे. नेमकं या प्रकरणात काय काय घडलंय आणि काय काय चाललंय, यामध्ये कोण बरोबर आहे कोण चूक आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 25 मे 2026ला तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्त म्हणून कमिशनर म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर पहिल्यांदा हे जे डिपार्टमेंट आहे हे कामाला लागलं. आपल्या भारतातल्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे भरपूर ताकद आल्यानंतर पॉवर आल्यानंतर मी काम करीन आणि देश बदलेन. पण तुकाराम मुंढेंनी पहिल्यांदा या डिपार्टमेंटला हलवून जागं केलं आणि त्यांना लक्षात आलं की आपण आपलं जे काही काम करतोय त्यामध्ये देखील देश बदलू शकतो आणि ह्या देश बदलायला सुरुवात झाली. आता मुद्दा असा झाला की 23 जूनला त्यांनी कंप्लायन्स ऑर्डर काढली जी महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेलांनी सगळ्या व्यावसायिकांनी पाळायची आहे आणि त्याबद्दलची ती कंप्लायन्स ऑर्डर होती ज्याबद्दल काही लोकांचे आक्षेप देखील होते. या ऑर्डर प्रमाणे त्यांनी 24 जूनला भिवंडी जवळचं एक सरवली नावाचं गाव आहे, या गावामध्ये अमेझॉन रिटेल सेंटर आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन हब आहे. या डिस्ट्रीब्युशन हबवरती कारवाई केली आणि तिथं जाऊन त्यांच्या लक्षात आलं की इथं मोठ्या प्रमाणावर जे पॅकेट्स आहेत त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे. एक्सपायरी डेट झालेले हे जे खाण्याचे पदार्थ होते, खाद्यपदार्थ होते ते परत एकदा रिटेल चेनमध्ये टाकले जात होते आणि परत एकदा ते लोकांच्या पर्यंत पोहोचत होते. कारण आपण आपल्याकडे जे काही प्रॉडक्ट्स येतात त्या प्रत्येकावरती काही एक्सपायरी डेट बघत नाही, पण अमेझॉन हे सगळं रिसर्क्युलेट करत होतं असा एफडीएनं आरोप केला आणि एफडीएनं लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांचं लायसन्स निलंबित केलं. आता हे 25 तारखेला निलंबित झाल्यानंतर पुढे त्यांच्या जे अधिकारी होते त्या 2 अधिकाऱ्यांच्या वरती एफआयआर दाखल केली आणि त्याच्यानंतर 1 जुलैला एफडीएनं पुन्हा एकदा नवीन कारवाई केली. या कारवाईमध्ये त्यांना एक कारणे दाखवा नोटीस दिली म्हणजे अमेझॉनला आणि या नोटिसीबरोबरच त्यांचा जो परवाना होता तो रद्दच करून टाकला. ही अमेझॉन सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीवरती एक बेधडक आणि सर्वात मोठी कारवाई देखील होती. कुठलाही अधिकारी अशा प्रकारची कारवाई करायला धजणार नाही कारण अमेझॉनच्या नादाला लागणं म्हणजे अख्ख्या सिस्टीमला विरोध करणं असं होऊ शकतं. पण त्यानंतर मग अमेझॉन देखील मग हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टामध्ये अमेझॉन विरुद्ध एफडीए यांच्यामधली लढाई चालू झाली. या प्रकरणामध्ये आरके ट्रेडर्सचे जे मालक होते रेहमान के यांच्यावरती कोणगाव पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करण्यात आली. याच्याशिवाय अमेझॉन रिटेलचे जे वेस्ट रिजनल मॅनेजर होते त्यांचं नाव आहे सोमशेखर बसवराज कोन्नूर यांच्यावर देखील एफआयआर दाखल करण्यात आली. ही एफआयआर एफडीएच्या वतीनं दाखल करण्यात आलेली आहे. आता मग मुद्दा असा येतोय की अमेझॉनवरती जी कारवाई तुकाराम मुंढे यांनी केली किंवा त्यांच्या डिपार्टमेंटनं केली ती बरोबर होती की चूक होती? कारण हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा कोर्टामध्ये अमेझॉननं आपली बाजू मांडली. त्यामध्ये त्यांची जर बाजू बघितली तर कायदेशीर दृष्ट्या ती देखील थोडीफार बरोबर वाटते. त्यामध्ये ते असं सांगितले की आम्हाला पहिल्यांदा जी काही कारवाई केली गेली आमचं सस्पेन्शन केलं गेलं त्याच्यानंतर आम्हाला एक इम्प्रूव्हमेंट नोटीस द्यायला पाहिजे होती. म्हणजे या विभागाकडून एक इम्प्रूव्हमेंट नोटीस द्यायला पाहिजे म्हणजे सुधारणा करा अशा पद्धतीची आणि त्या सुधारणानंतर देखील जर आम्ही इम्प्रूव्हमेंट केली नाही म्हणजे सुधारणा केली नाही तर आमचं लायसन्स रद्द व्हायला पाहिजे होतं. इथं काय केलं गेलं 1 जुलैलाच आम्हाला कारणे दाखवा नोटीस दिली आणि त्याच दिवशी आमचं लायसन्स देखील रद्द केलं. म्हणजे दोन्ही कारवाई एका दिवशी झाल्यामुळं आम्हाला सुधारणेला वावच मिळाला नाही असं अमेझॉनचं या बाबतीत म्हणणं आहे. आता याच्यातली जर दुसरी बाजू बघितली तर हे जे काही घडलंय ते खाद्यपदार्थांच्या बाबतीत घडलंय आणि तुकाराम मुंढे हे खाद्यपदार्थाच्या बाबतीत खूप सिरियस आहेत. त्यांची जी इतर ठिकाणी जी भाषणं किंवा व्याख्यानं होतात त्यामध्ये देखील ते हेच सांगायचा प्रयत्न करतात की जे आपल्या जीवाशी येऊ शकतं अशा गोष्टींच्या बाबतीत आपण सिरियस राहिलं पाहिजे. आणि इथं जे काही होत होतं ते खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपलेली असताना देखील त्याला रिसर्क्युलेट केलं जाणं, रिडिस्ट्रीब्यूट केलं जाणं हे सिरियस होतं.
आता प्रत्येक वेळेला इम्प्रूव्हमेंट नोटीस द्यायला पाहिजे काय, तर त्यामध्ये FDA तर्क असा आहे की जी काही लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला जो आपण वेळ देतो त्यामध्ये कित्येक लोकांच्या पर्यंत ते प्रोडक्ट्स पोहोचतील आणि कित्येक लोकांच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं अशा वेळेला इमर्जन्सी ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे आणि हे तुम्हाला देखील पटत असेल, कारण ही जर इम्प्रूव्हमेंट नोटीस दिली आणि त्यामध्ये आणखी काही महिना गेला तर एवढ्या काळात ते पॅकेट्स कितीतरी लोकांच्या पर्यंत पोहोचतील आणि त्या काळात झालेलं नुकसान कोण भरून काढणार. त्यामुळं ज्या देशातले जे लोक आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून FDAनं इमर्जन्सीमध्ये कारवाई केली आणि या इमर्जन्सी कारवाईबद्दल आता अमेझॉनचा आक्षेप आहे की इथं त्यांनी डायरेक्ट कारवाई करायला नको होती, आम्हाला इम्प्रूव्हमेंट नोटीस द्यायला पाहिजे होती. यात FDAचं आणि तुकाराम मुंडेंचं असं मत आहे की एखादा मोठा ब्रँड आहे किंवा त्यांचं नाव मोठं आहे किंवा त्यांच्याकडे मोठा पैसा आहे म्हणून आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करता कामा नये. एक सामान्य हॉटेल, ज्या हॉटेलमध्ये या प्रकारनं सुविधा स्वच्छता राखली जात नाही त्याच्यावरती आपण कारवाई करतो, तशीच कारवाई अमेझॉनवर देखील झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण मग जेव्हा हायकोर्टामध्ये गेलं तेव्हा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यावेळेला असं म्हणाले की तुम्ही जे काही करताय, तुकाराम मुंडे आणि तुमचं डिपार्टमेंट जे काही करताय ते चांगलं करताय, पण तुम्ही अमेझॉनच्या बाबतीत जे काही केलं ते म्हणजे तलवारीनं डास मारल्यासारखं झालं. म्हणजे ॲक्च्युली डास मारला जाईल पण प्रत्यक्षात तुम्ही इतर मोठं नुकसान करताय, म्हणजे मोठी सिस्टीम उलथून टाकताय, एक मोठी व्यवस्था उलथून टाकताय. तिथं काम करणाऱ्या कितीतरी शेकडो लोकांच्या रोजगाराचं काय किंवा इतर अनेक प्रश्न, हे सगळे प्रश्न जरी गंभीर असले तरी मुद्दा आहे लोकांच्या आरोग्याचा. आणि तुकाराम मुंडेंचं जर काम तेच असेल फूड अँड ड्रग्ज अथॉरिटी किंवा तिथले कमिशनर म्हणून, तर ते करत आहेत असं देखील याचं उत्तर देता येऊ शकतं. त्यामुळं मुंबई हायकोर्ट इथं नेमकं काय करतोय, कारण मुंबई हायकोर्टानं आता असं सांगितलंय की जी काही कारवाई केलेली आहे ज्यामध्ये ज्या नोटीस तुम्ही आता सस्पेन्शनच्या दिलेल्या आहेत त्यांना आता कारणे दाखवा नोटीस असं समजलं जाईल आणि तुम्ही परत एकदा या सगळ्या आस्थापनांची परत एकदा चौकशी करा आणि परत एकदा तुमच्या चौकशीमध्ये जे काही अहवाल असतील ते आमच्यासमोर सादर करा. आता मुंबई हायकोर्टाची स्वतःची जी कॅन्टीन होती ती तुकाराम मुंडेंनी काही दिवसापूर्वी बंद केलेली होती, कारण त्यांना इथं लक्षात आलं की FSSAIचं जे लायसन्स आहे ते त्यांचं रिन्युअल झालेलं नव्हतं, एक्सपायर झालेलं तसंच ठेवलेलं होतं. जर हायकोर्टाच्या नाकाखाली अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतात तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी लोकांच्या आरोग्याबरोबर किती मोठा खेळ होत असेल हा विचार केलेला बरा. त्यामुळे तुकाराम मुंडे यांनी जी कारवाई केलेली आहे ती कितपत बरोबर आहे आणि कायद्याच्या दृष्टीत कितपत बसते याच्यापेक्षा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी जो निर्णय घेतला तो तात्काळ घेतला आणि तो गरजेचा होता असं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं. मुंबई हायकोर्टाचं यामध्ये असंच म्हणणं होतं की तुम्ही जी कारवाई करताय ती प्रपोर्शनल करा. एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी, 2-4 झुरळ्यांसाठी किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही अख्खं हॉटेल बंद करू नका, त्याला छोटीशी पेनल्टी द्या, काहीतरी दंड करा, अशा पद्धतीनं काहीतरी मार्ग काढा. अशा जर तुम्ही डायरेक्ट सगळं काही बंद करत गेलात तर खूप मोठी व्यवस्था उलथापालथ होऊ शकेल किंवा अनेक मोठ्या नुकसान होऊ शकेल. त्यामुळे हे टाळा आणि प्रपोर्शनल कारवाई करा, काही प्रमाण त्याला ठेवा. हे जे तुम्ही करताय ते अति झालं असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये हायकोर्टाचे जज होते ते असं देखील म्हणाले की माझ्या टेबलावर कधी कधी काही कीटक फिरत असताना मला दिसतात, म्हणून मग आपण त्याच्यावरती काय लगेच उपाययोजना करणार, आपण काय करू शकतो. त्यामुळं काही गोष्टी प्रॅक्टिकली घ्या असं तुकाराम मुंडेंना हायकोर्टानं सल्ला दिलाय. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंना हायकोर्टानं जो सल्ला दिलाय प्रॅक्टिकली घ्या किंवा प्रमाणामध्ये कारवाई करा, एवढ्या मोठ्या लोकांच्या थोडक्यात नादाला लागू नका. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुकाराम मुंडे जे करतायत ते बरोबर करतायत का, की तुकाराम मुंडे थोडं अति करतायत? याबद्दल देखील तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.